पळसंब्या हद्दीत ओढ्याच्या पात्रात रामलिंग लेणी पाहायला मिळतात। या सर्व लेण्या जांबा दगडात कोरलेल्या आहेत। लेण्यांकडे प्रवेश करताच परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या दगडांमध्ये पादुका कोरलेल्या दिसतात। तिथून पुढे आपल्याला कासवाचे एक आकाराचे दगड पाहायला मिळतात। डाव्या बाजूस एक गणेशाची जांबा खडकामध्ये कोरलेली मूर्ती दिसते। पाण्याच्या प्रभावामुळे मूर्तीची झीज झालेली आहे। तिथेच डाव्या बाजूस एक छोटेसे यज्ञकुंड पाहायला मिळते। तिथून पुढे लेण्यांमध्ये जाता प्रत्येक दगडामध्ये शिवलिंग कोरलेली दिसतात। त्याचबरोबर ते शिवलिंग आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतील अशी प्रकाश व्यवस्था देखील पाहायला मिळते। तिथून पुढे एक मोठे शिवलिंग पाहायला मिळते। त्या शिवलिंगावरती पावसाळ्यामध्ये पाण्याचा अभिषेक पाहायला मिळतो। त्या ठिकाणी देखील प्रकाश व्यवस्थेचा नमुना पाहायला मिळतो। लेण्यांतून बाहेर पडताना समोरील बाजूस एक मंदिरासारखी खोली पाहायला मिळते। त्या खोलीचा मूळतः ध्यान करण्यासाठी उपयोग केला जाईल। या सर्व लेण्या जांबा दगडात कोरलेल्या आहेत। असल्याच अजून 2 लेण्या वरच्या बाजूस पाहायला मिळतात। त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला दगडांमधून वरती जावे लागते। दगडांमध्ये पाय ठेवण्यासाठी खोबण्या केलेल्या आहेत। वरती गेल्यानंतर आपल्याला 2 लेण्या पाहायला मिळतात। त्या लेण्यांचा देखील ध्यान करण्यासाठी उपयोग केला जाईल। त्या लेण्यांमध्ये ध्यानासाठी बसण्यासाठी जागा देखील आहे। वरील 2 लेण्या पावसामध्ये बंद असतात। ही होती पळसंबे येथील लेण्यांची माहिती। व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा। नमस्कार। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.